नमस्कार, मी मनोज बाळासो वाघ, मनोज डेअरी फार्म. आज आपण प्रत्येक पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून आपण कालवडी संगोपनाचा नेमका खर्च किती येतो. अनेक जण चांगल्या वंशावळीच्या कालवडी सांभाळतात, घेतात, पण तिच्या संगोपनासाठी प्रत्यक्षात किती खर्च येतो, कोणत्या गोष्टींवर जास्त खर्च होतो आणि तो खर्च योग्य पद्धतीने कसा नियोजनबद्ध करायचा याची स्पष्ट माहिती नसते. आज आपण जन्मापासून ते गाभण होईपर्यंत कालवडीच्या संगोपनातील प्रमुख खर्च समजून घेऊ. त्यामुळे दुग्ध व्यवसायात अधिक फायदेशीर करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करता येईल. म्हणजे शेतकऱ्यांसाठी बेसिक कालवड सांभाळायची का ब्रीडचीच कालवड सांभाळायची याविषयी जरा थोडीशी जागरूकता निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. तर चला आपण सुरुवात करू. तर आता ही सर्व माहिती आपण आपल्या फार्मवरचे जे काय नियोजन आहे कालवडी संगोपनाचं त्या अनुषंगाने आपण ते तयार केलं आहे. याच्यात थोडंसं काही जणांचं कमी जास्त खर्च येऊ शकतो किंवा थोडंसं मॅनेजमेंट काही दूध उत्पादकांचं वेगळं असू शकतं. तर आपण याचं फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की खर्च किती होतो आहे नेमका आणि कालवड सांभाळायला परवडते का. तर आपण पहिल्या दिवसापासून ते 90 दिवसाचं पहिला असे टप्पे करू. पहिला दिवस ते 90 दिवस, नंतर 3 महिने ते 6 महिन्याचं खर्च, नंतर 6 महिने ते 12 महिने, नंतर 12 ते 18 महिने आणि नंतर पुढचं. तर आपण आता सुरुवात करू. पहिला दिवस ते 90 दिवस 3 महिन्याचं नियोजनामध्ये आपल्या फार्मवरती आपण एका कालवडीला साधारणतः 4.5 लिटर दूध पाजतो ॲव्हरेज. तर 3 महिन्याचं दूध जर धरलं त्यांचं तर 405 लिटर दूध आपण 3 महिन्यासाठी कालवडाला आपण पाजतो. तर त्याचा सरासरी 35 रुपये जरी रेट धरला दुधाचा ॲव्हरेज तरी 14,175 रुपये आपल्या दुधाचे 3 महिन्याच्या कालवडीला दुधाचा खर्च 14,175 रुपये होतो. तर त्याच्यानंतर डिवर्मिंग, ट्रिमिंग, फीड आणि मिनरल. तर डिवर्मिंगला साधारणतः आपण 3 महिन्यात एक 3 वेळा आपण डिवर्मिंग करतो कमीत कमी. ट्रिमिंगला एक 200 रुपये खर्च येतो आणि फीड आपण साधारणतः 30 किलो फीड घालतो. कारण पहिला 1 दिवस ते 3 महिन्यापर्यंत जास्त, पहिल्या महिन्यात जास्त फीड जात नाही कालवडीला, दुसऱ्या 2 महिन्यात जरा थोडंसं जास्त प्रमाणात जातं. तर एक साधारण आपण 30 किलो फीड धरलं तर ते 1100 रुपयाचं फीड होतं आहे. आणि मिनरल साधारणतः एक 1800 ग्रॅम आपलं मिनरल 3 महिन्यात कालवडाला जातं आहे. आणि आपण एक ग्रो सायन्स कंपनीचं एक कवरॉस्ट 2C प्रीमिक्स हे आपण थोडंसं वापरतो. तर ते कशासाठी वापरतो तर आपण सुरुवातीच्या काळात कालवड दूध ज्यावेळेस पित असतं त्यावेळेस त्याला थोडंसं अपचन वगैरे झालं तर जुलाब वगैरे लागतात कालवडाला आणि त्याच्यामुळे कालवडाचे जे वाढ आहे ते मंदावते. तर त्यासाठी आपण ते ग्रो सायन्स कंपनीचं कवरॉस्ट 2C प्रीमिक्स वापरतो. अगदी एक 15 ग्रॅमनुसारचा डोस असतो त्याचा. एक साधारणतः ते 3 महिन्यापर्यंत एक 900 ग्रॅम वापरतो. तर ते साधारणतः एक 600 रुपये त्याचा खर्च येतो. तर असा 1 दिवस ते 90 दिवसापर्यंतचा खर्च, कालवडीचा खर्च साधारणतः एक 16,775 रुपये आपल्या फार्मवरती खर्च येतो. त्यानंतर आपण 3 महिने ते 6 महिन्याचं खर्चाचं नियोजन बघू. तर एक साधारणतः 90 दिवसाच्या त्या नियोजनात 3 महिने ते 6 महिन्याच्या तर फीड आपण साधारणतः अर्धा किलोने फीड त्याला चालू ठेवतो. तर ते 45 किलो आपण फीड देतो त्यांना. तर 1620 रुपयाचं फीड होतं. त्यानंतर आपण 5 महिन्याचं कालवड, 4.5-5 महिन्याचं कालवड झाल्यानंतर आपण ब्रुसेला वॅक्सिन देऊन घेतो. आणि डिवर्मिंग असेल, आयुर्मेक्टिनचे इंजेक्शन असेल आणि लिव्हर टॉनिक. तर ह्या सगळ्या एकत्रित गोष्टींचा साधारणतः एक अंदाजे खर्च 1,000 रुपये खर्च येतो आणि फीडचा खर्च 1620 रुपये येतो. तर आता 3 महिन्यापर्यंत तर चाऱ्याचा खर्च येत नाही. 3 महिन्यानंतर थोडाफार चारा त्यांना थोडा द्यावा लागतो. तर आता पंजाबला काही शेतकरी वाळल्या चाऱ्यावरतीच त्यांचं नियोजन करतात 5 महिन्यापर्यंत. आपल्या महाराष्ट्रात जरा बऱ्यापैकी वाळल्या चाऱ्याचं जरा कॉस्टिंग जास्त असल्यामुळं काही लोक मुरघासावरती नियोजन करतात, काही लोक मेथी घास
आपण त्याला लसूण घास पण म्हणला जातो त्याला. तर त्या हिशोबाने नियोजन केलं जातं, कारण आपल्या इकडं अवेलेबल जास्त मुरघास आणि लसूण घास वगैरे जास्त प्रमाणात होतो आणि वाळला चारा थोड्याफार प्रमाणात. तर त्याचं कॉस्टिंग जर धरली तर आपण सरासरी एक 5 रुपये त्याचे 1 किलोची कॉस्टिंग धरू. साधारणतः आपण त्या 3 महिन्यात 450 किलोपर्यंत चारा त्यांना 3 ते 6 महिन्यापर्यंत, त्यात 90 दिवसात आपल्याला चारा जाऊ शकतो. तर त्याचे 5 रुपयांनी कॉस्टिंग धरली तर 2250 रुपये होतात. त्याच्यानंतर मिनरल परत आपण 25 ग्रॅमने कालवड्यांना रेग्युलर डोस ठेवला तर एक साधारणतः 1800 ग्रॅमपर्यंत परत मिनरल आपल्याला लागणार आहे. तर ते साधारणतः एक 500 रुपयाचं मिनरल लागणार आहे. तर एकंदरीत 3 ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला एक 5370 रुपये खर्च येतो आहे. तर आता आपण पुढं जाऊ 6 ते 12 महिने. आता हे पुढचं नियोजन आपण एक 6 महिन्याचं नियोजन याच्यावरती कॉस्टिंग काढण्याचा प्रयत्न केला आहे. 6 महिन्यानंतर कालवड बऱ्यापैकी चांगलं तिचा आहार नियोजन होतं, तिचं खाण्याची क्षमता वाढते. तर तिथून पुढं आपण सरासरी ॲव्हरेज एक 15 किलो चारा धरला, सुक्का चारा आणि मुरघास किंवा काय जे तुमच्या शेतात अवेलेबल असेल, मका किंवा मेथी घास वगैरे, तर साधारणतः 15 किलोप्रमाणे एक 6 ते 12 महिन्याचं एक 2700 किलो चारा आपल्याला लागणार आहे. तो जर 5 रुपयांनी कॉस्टिंग धरलं तर ते 13,500 रुपयाचा चारा जातो. त्याच्यानंतर फीडचं जर काढलं तर साधारणतः आपल्याला 180 दिवसाचं म्हणजे 6 महिन्याचं 1 किलोनी फीड आपण चारतो. त्या 1 किलोच्या फीडचं नुसार 180 किलो आपल्याला फीड लागणार आहे. ते एक साधारणतः 6700 रुपयाचं आपल्याला फीड लागणार आहे. त्याच्यानंतर वॅक्सिन असेल, डोरामॅक्टिनचे इंजेक्शन असतील, लिव्हर टॉनिक असेल, डिवर्मिंग असेल, तर या साधारणतः ह्या बाकीच्या खर्चाला एक साधारणतः 1000 रुपये आपल्याला खर्च येणार आहे. मिनरल परत आपण मिनरलचं धरलं तर एक साधारणतः एक 4.5 किलो मिनरल त्या 6 महिन्यात जाणार आहे. 25 ग्रॅमप्रमाणे आपल्याला 4.5-4.5 किलो आपल्याला मिनरल जाणार आहे. तर त्याचा अंदाजे आपण 250 रुपये केजीनी जरी मिनरल धरलं तरी त्याचं 1125 रुपये मिनरलचं होत आहेत. तर एकंदरीत 6 ते 12 महिन्याचा टोटल खर्च एक 22,325 रुपये होतो आहे. त्यानंतर आपण पुढं जाऊ. त्यानंतर 12 ते 18 महिन्यापर्यंतचा जो खर्च आहे तो काढण्याचा आपण प्रयत्न केला आहे. तर साधारणतः कालवडीला एक 20 किलो चारा, सुका चारा आणि मुरघास दर धरला आणि 5 रुपये किलोने आपण त्याची कॉस्टिंग धरली तरी आपल्याला 3600 किलो आपल्याला चारा लागणार आहे आणि त्याची कॉस्टिंग जाणार आहे आपल्याला 18,000 रुपये. त्याच्यानंतर फीड आपल्याला 270 किलो लागणार आहे. आपण तिथं थोडंसं 12 महिन्यानंतर आपण फीड वाढवणार थोडंसं, कारण 270 किलो आपल्याला फीड लागणार आहे. एक 1.5 किलोप्रमाणे आपण 12 महिन्याच्या पुढं आपण 1.5 किलोनी फीड द्यायला चालू केलं तर आपल्याला 9,720 रुपयाचं आपल्याला फीड जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 12 ते 14 महिन्यापर्यंत कालवड आपल्याला भरवणं गरजेचं आहे, AI करणं गरजेचं आहे. तर आता आपण ब्रीडिंगचं कालवड सांभाळलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला सिमेन पण चांगल्या प्रतीचं घेणं गरजेचं आहे. मग त्याचे जर खर्च, AIचा खर्च किंवा एखाद्या वेळेस चुकून जर रिपीट झालं तर त्याचा टोटल खर्च धरला तर एक आपण साधारण त्याचे 5,000 रुपये धरूयात. त्याच्यानंतर डिवर्मिंग असेल, लिव्हर टॉनिक 2 वेळा आपण तो डिवर्मिंग करतो 12 ते 18 महिन्यात म्हणजे त्या 6 महिन्यात, तर ते साधारणतः खर्च धरला तर तो 500 रुपये. आणि मिनरल एक आपल्याला 4.5 किलो परत मिनरल त्या 6 महिन्यासाठी लागणार आहे तर त्याचे एक 1125 रुपये. असं मिळून टोटल 12 ते 18 महिन्याच्या या 6 महिन्याच्या कालावधीत आपल्याला 34,345 रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो. त्याच्यानंतर 18 ते 22 महिने तर आपण तो 4 महिन्याचं नियोजन केलं आहे. आता ह्या कालावधीत आपले कालवड गाभण राहिले आणि ते 18 ते 22 महिने म्हणजे 4 महिन्याचं आता आपण त्यांचं खर्चाचं नियोजन करू. तर तिथं पण आपल्याला चारा साधारणतः 20 किलोप्रमाणे चारा लागणार आहे, 2400 किलो चारा लागणार आहे, 2 टन 400 किलो आणि चाऱ्याची कॉस्टिंग जाणार आहे आपल्याला 12,000 रुपये. त्याच्यानंतर फीड आपण 2 किलोप्रमाणे कालवडीला, कारण कालवड गाभण असणार आहे त्यावेळेस आपल्याला तिथं फीडची थोडीशी गरज लागणार आहे. तर आपण 18 ते 22 महिन्यात आपण ही फीड चालू करणार. तर 240 किलो आपल्याला साधारणतः फीड लागणार आहे.
तर फीडची कॉस्ट जाणार आहे आपल्याला 8,640 रुपये. त्याच्यानंतर लिव्हर टॉनिक आणि डिवर्मिंग एकदा आपण करून घेणार आहे, तर त्याचं एक साधारणतः आपल्याला 500 रुपये खर्च येणार आहे. आणि एक मिनरल आपल्याला साधारणतः 25 ग्रॅमप्रमाणे 3 किलो आपल्याला मिनरल लागणार आहे. 250 रुपये प्रमाणे धरले तर ते 750 रुपये आपले मिनरलचे होत आहेत. तर एकूण 18 ते 22 महिन्याचा खर्च काढला तर साधारणतः आपल्याला खर्च 21,890 रुपये खर्च येऊ शकतो. तर त्यानंतर आता 22 ते 24 महिने म्हणजे ट्रान्झिशन पिरियड कालवडीचा, तर ते 2 महिन्याचा आपण हिशोब काढला तर आपल्याला तिथं चारा 1200 किलो चारा जाणार आहे आणि त्या चाऱ्याची कॉस्टिंग जाणार आहे 6,000 रुपये. त्यानंतर आपल्याला आता 22 ते 24 महिन्यात फीड वाढणार आहे. फीड आपल्याला तिथं 4 किलो प्रमाणे द्यायचे, कारण सकाळचे 2 किलो आणि संध्याकाळी 2 किलो द्यायचे. शेवटच्या 60 दिवसात ट्रान्झिशन फीड द्यायचे आपल्याला. तर ते साधारणतः त्याचं जर कॉस्ट काढली तर 240 किलोची कॉस्ट जाते 12,000 रुपये. आणि त्याच्यानंतर किरकोळ म्हणजे ग्रोसेपच्या गोळ्या असतील किंवा विटॅमिन एच असेल किंवा आणखीन काय सपोर्टला तिचे आर्डर डेव्हलपमेंटसाठी जर काय वापरलं किरकोळ तर एक आपण 500 रुपये आपण त्याचा खर्च धरला. आता या हिशोबामध्ये आपण बाकीचे काय सप्लिमेंट वगैरे किंवा मेंटेनन्स वगैरे काय धरला नाही आहे, कारण शक्यतो कालवडीला शक्यतो मेंटेनन्स वगैरे जास्त निघत नाही. आपण ते करण्याचा प्रयत्न केला हिशोब. तर आता टोटल आपण चाऱ्याचा हिशोब धरला तर आपण टोटल चारा काढला त्यांचा एक पहिला दिवस ते 24 महिन्यापर्यंत. तर चारा जाणार आहे आपल्याला 10 टन 350, म्हणजे 10 टन 350 किलो आपल्याला चारा टोटल एक कालवड तयार करायला आपल्याला तेवढा चारा जाणार आहे. तर त्याची पैशामध्ये कॉस्ट काढली तर 51,750 रुपयाचा आपल्याला चारा जाणार आहे. त्याच्यानंतर आपण फीडकडे वळूया. तर साधारणतः फीड आपल्याला 1 दिवस ते 24 महिन्यापर्यंतचं फीड आपल्याला साधारणतः 1 टन 5 किलो म्हणजे साधारणतः 1 टनापर्यंत आपल्याला एका कालवडीसाठी जाणार आहे. त्याची कॉस्ट जर धरली आपण तर 39,780 रुपये आपली कॉस्टिंग जाते. त्याच्यानंतर आपण मिनरलचं आपण काढलं तर मिनरल साधारणतः आपल्याला 8,300 रुपयाचं मिनरल पूर्ण 24 महिन्यासाठी जातं. त्याच्यात आपण 5,000 रुपये AIचे सिमेंटचे आणि दुधाचे 14,175 रुपये असे सगळे ॲड केले तर आपला टोटल खर्च 1,18,405 रुपये म्हणजे साधारणतः 1,18,000 रुपयापर्यंत एक कालवड चांगली तयार करायला खर्च येणार आहे. तर सांगण्याचा किंवा हे दाखवण्याचा उद्देश एवढाच की जर आपण बेसिक कालवड सांभाळली तर तिला आपण 24 महिने सांभाळून विक्रीला जर काढली तर तिला 70 किंवा 80 हजाराच्या वरती तिचं काय किंमत येत नाही. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ब्रीडिंगची जर कालवड असेल तर आणि तरच कालवडी संगोपन परवडतं आहे. आत्ताच्या सध्याच्या काळात खूप महागाई वाढली, फीडची कॉस्टिंग वाढली, चाऱ्याची कॉस्टिंग वाढत चालली दिवसेंदिवस. वॅक्सिनेशन असेल, मेडिसिन असेल, सगळं मिनरल्स असतील, या सगळ्याचं जरा थोडंसं कॉस्टिंग आता दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. कालवडी संगोपन करणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. आपण एकदम ह्याचा खर्च होत नाही, थोडा थोडा खर्च होतो, त्याच्यामुळं आपण तो कधीच आपण हिशोब लावण्याचा प्रयत्न करत नाही. पण प्रत्येक दूध उत्पादकाने आपल्या फार्मवरती याचं नियोजन केलं पाहिजे, खर्चाचं ताळेबंद केला पाहिजे. नक्की आपल्याला समजून जाईल की बाबा बेसिक कालवड सांभाळायला परवडते का ब्रीडची कालवड. आता जर ब्रीडची कालवड आणि बेसिक कालवडीची तुलना जर केली तर साधी बेसिक कालवड तुमची 70 ते 80 हजार रुपयाला विकली जाणार आहे आणि तुमचा खर्च साधारणतः 1,10,000 ते 1,20,000पर्यंत खर्च येणार आहे. तर तुम्हाला विक्री करायची असेल तर साध्या कालवडीला बेसिक कालवडीला तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये तोटा खाऊन आपल्याला विकायचे. आणि त्याच्याच ब्रीडिंगचं कालवडचं विषय जर हे केलं तर ब्रीडिंगचं कालवड साधारणतः चांगलं ब्रीडिंगचं कालवड असेल तर 1.5 लाखाच्या खाली तरी विकलं जात नाही. आता साधारण कसं जनरेशनवर असतं, त्या जनरेशनपर्यंतचे कालवड, 5व्या जनरेशनचं कालवड तुमच्याकडे जन्माला आलं, ते तुम्ही सांभाळलं तर तुमचं ॲटोमॅटिकली त्याचे व्हॅल्युएशन वाढत जाणार आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. 1,20,000 रुपये खर्च करून ब्रीडचं कालवड सांभाळायचं का साधं कालवड बेसिक कालवड सांभाळून 30-40 हजार रुपये तोटा खायचा, ह्याचा विचार नक्कीच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला पाहिजे. आपण आपल्या फार्मचं जसं नियोजन असतं कालवडी संगोपनाचं
ते थोडक्यात खर्च सांगण्याचा प्रयत्न केला आपण. याच्यात प्रत्येक दूध उत्पादकाचं थोडंसं कालवडी संगोपनाचं नियोजन वेगवेगळं असू शकतं. माझं थोडंसं ज्या माझ्या फार्मवरती जे काही नियोजन असतं किंवा जो काय खर्च होतोय तो मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक दूध उत्पादकाने याच्यावरती थोडासा विचार करून कालवडी संगोपन करावं. लक्षात ठेवा, चांगली गाय तयार होत नाही, ती योग्य संगोपनातूनच घडवावी लागते. आज केलेली योग्य गुंतवणूक उद्याचा अधिक नफा आणि यशस्वी दूध व्यवसाय घडवते. तर पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसाठी. धन्यवाद.